चालूया लय अडचण आहे अडचण हाय यावं. अडचण आहे. आता बघा इकडंच बघा कशी अडचण आहे पुढं पुढं. पण वाट आहे बरं का, पाऊल वाटा इथनं येते ती जाते ती, पण हायच की आपण. हे लय दाट जात नाही ती, त्यामुळे सगळं कुसळाचं गावात झालं या. ह्यातनं जायचं पायात चप्पल नाही. चप्पल म्हणून तिला म्हणलं तू पुढं हो, माझ्या पायात नाही चप्पल. कसं झालंय इथं आमच्या घरापाशी लय नाही त्या वस्त्या. मग पौर्णिमेचं निदान 7 घरं तर मागा होती की. मग काय. तिला म्हणलं तर इथनं जाऊया, मध्ये इथं 2-3 घरं आहेत ती आपली शेजारीच आहे ती, पण रानातल्या वस्त्या कशा आहे त्या लांबला माहित्या, जवळजवळ अशा वस्त्याच नाही त्या, त्यामुळे या जरा त्रास होतोय. नमस्कार बहिणीनो, आज आहे पौर्णिमा आणि दत्त जयंती पण आहे आज. पूर्वीचं 4 घरं 5 घरं मागते ती, मग आज म्हणलं 5 घरं मागून यावं आणि परतची जी काय काम आहे ती बघावं. सकाळ सकाळ म्हणलं देवपूजा झाले 5 घरं मागून यावं. राडा तर पडलाय काल, तुम्हाला माहित आहे. गेलेली होती तिथनं आली, सगळा राडा जिथे तिथं पडलेला, उशीर झालेला, कटाळा आलेला, थकवापणा. काल ती येळभर म्हणजे जरा त्रासच झाला. आज सकाळ सकाळ गुरुंला फोन केला माझ्या की आज 5 ते 6 घरं जोगवा मागितलं तर चालतंय का. तर बिल चेक करीत आहे मागा. म्हणलं काय सुद्धा नाही, आज पौर्णिमा आहे, दिवस चांगला आहे आणि दत्त जयंती आहे, त्यामुळं एकदम दिवस चांगला आहे. बिल चेक जाऊन मागा म्हणजे मग आता चालली बघा 5 घरं. म्हणलं यावं जोगवा मागून शिना, परत काय जे काम आहे ते बघावं का नाही बघ. चालतंय. आई राधा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोल भवानी माता की जय. तर या आता 5 घरं जोगवा मागून. आणि देवपूजा तुम्हाला कशी केली आज सकाळ सकाळ जरा थोडंसं बदल केलाय, तर तुम्हाला कसा वाटतोय कसं नाही तुम्ही सांगा बरं का. कारण परडी आपली आता ह्या ठिकाणी घेतली आहे, अगोदर इकडं होती ती, काय व्हायचं दिसत नव्हतं म्हणून व्यवस्थित केलंय आता. पहिला आपल्या घरचा वाडा की. अरे मला माहित नाही बरं काय असेल ती सांगा. तर मित्रांनो मी आता जोगवा वाढतो बरं का. चालू बघा माझ्या संग तिला पण न्यायला लागली, तिला दोघी जातो कारण की वस्त्या जवळ नाही त्या, आणि एकटीला जायचं म्हणल्यावर जरा हे होतंय. मग एकटीला दोघी म्हणला नसतं तिला चल 5-6 घरं मागून यायचं, लगेच काय लय उशीर थांबायचं नाही. यांनी म्हणते ते लवकर या, लय उशीर लावू नका, गप्पा हाणत बच्चाला आता चाललाय म्हणल्यावर तुम्ही काय लवकर येत नसता होय. होय. आणि ताई पॅन्ट कसली घातली, त्याचा नाडाच लुमतोय. ती फॅशन आहे आजकालची, होय फॅशन आहे. तर यांच्या संग ताई बी यायला लागली कारण ती घरी थांबत नाही. आता तुम्हीच एकटं शर्टांना काय तर आणून टाका, मी येतो. होय होय चालतंय. तर सगळं गावातच आहे बघा, त्यातनं पण चालूया लय अडचण आहे अडचण हाय यावं. अडचण आहे. आता बघा इकडंच बघा कशी अडचण आहे पुढं पुढं, पण वाट आहे बरं का, पाऊल वाटा इथनं येते ती जाते ती, पण हायच की आपण. हे लय दाट जात नाही ती, त्यामुळे सगळं कुसळाचं गावात झालं या. ह्यातनं जायचं पायात चप्पल नाही. चप्पल म्हणून तिला म्हणलं तू पुढं हो, माझ्या पायात नाही चप्पल. कसं झालंय इथं आमच्या घरापाशी लय नाही त्या वस्त्या, मग पौर्णिमेचं निदान 7 घरं तर मागा होती की. मग काय. तिला म्हणलं तर इथनं जाऊया, मध्ये इथं 2-3 घरं आहेत ती आपली शेजारीच आहे ती, पण रानातल्या वस्त्या कशा आहे त्या लांबला माहित्या, जवळजवळ अशा वस्त्याच नाही त्या, त्यामुळे या जरा त्रास होतोय. होते देवासाठी आपल्याला त्रास, काय त्याला असतंय. सकाळ अजून पूजा मांडली नाही काय नाही, देवपूजा सकाळ धरणं करत होती ती, आत्ता झाल्यावर मग ही 5-6 घरं म्हणलं आधी मागवं, परत काय असेल ते बघा. चाललोय असं. काय हाय माझ्या माग, जुती हाय पुढं, अजून ना सांगत आहे बघा. ही माझ्या एक माग आहे आणि एक पुढं आहे तेव्हा ती पुढं दिसतंय. सगळी संघ जायची. घर सोडलं म्हणलं की आमच्या संघ ही 2 वाघ असतातच, त्यामुळे एवढं काय भिहायचं काय नाही. चल नाहीच की, किती दाट आहे बघा. तर बघा चाललोय आम्ही असं गवतात वाट काढली या. हाय इथं एक वस्ती म्हणून चालली बरं का. ना साड्या तर कुसळानं भरल्या गच भरले. हा वस्ती नवा कुसळत वस्ती ती चलता ये दामा दामान. लय अडचण आहे व. देव हाय संग म्हणल्यावर नाही काय होय. कसं आहे बघितलं का, कसं यायचं आहे, पाऊल वाट आहे व निसती, त्यामुळे लय अडचण निसती या दामाने या. कडेला हिरा आहे, चला दमान दमान हाय गे. तर हो का कशी पाऊल वाट आहे बघा, तसं तिकडे निघायचं आपल्याला. तर आलोय वहिनीच्या घरी. वहिनी म्हणजे लय दिसत नाही आज झाला, तुम्ही येत नाही काय नाही.
पण कशाला म्हणलं मुलगाची कामं असते ती कवा यायचं कवा नाही त्या किती येते त्या ही काय बोराचं बॉक्स भरून ठेवली आता या बोरायची त्यांच्यात बोरा आता बोरीची बाग असली ठेवली ना जायचं पेटूच केलं बघ मग पॅक करणार कोण होतं भाऊजी होतं. भाऊजी होतं म्हणून तर म्हणते बरोबर तरी म्हणलं एवढं अवसर कसं आलं असं नाही आलं भाऊजीनं बॉक्स पॅकिंग केलं ते बघा ते कसं करतात या असल्या पॅकिंगला जाते भाऊजी त्यामुळं तिने लगे अक्षर बाळगलं का काय कोणाच ठेवाय हा माहित पण होतं ना ह्यात त्यामुळेच म्हणती दोडा बोरीच्या बागेत आलो या हे बोरीची बाग बोरीच्या बागेत आलो या आता बोर दिसते हिला मग औषध मारलंय का नाही मारलंय माहिती नाही म्हणलं बोरं काय घेऊ नका म्हणलं आता ज्यांच्या घरी चाललोय त्यांना विचारून परत घ्या म्हणलं पण आता काय हात लावू नका ताईची मिठी उठली एक तर बोर दिकी एक तर बोर दिकी एका बोराला सुद्धा हात लावायचं नाही म्हणलं ती तू उभारली धरून आणल्यासारखं. गपचीप उभा राहिली अहो. भारी वाटते का नाही बोरीच्या बागेत मस्त वाटतंय वातावरण एकदम फ्रेश चिमण्यांचा कालवा भारी वाटतंय सगळीकडे हिरवगार असं बघा सगळीकडे हिरवगारातून तिचा आवाज काय बदलला आता काय करू 4 दिवस झालं आवाजच बदललाय किती पण खाल्लंयच प्रयत्न तसं काय हाय तर बा. म्हणून तर आवाज बदललाय नाही तिचा. बाई काय सो खाल्लं नाही हा. गारटच आहे तसलं हाय जमा- सकाळ तर ना दोघी मागतोय आज, पण काय घर जोगवा मागतोय व. काय झालंय पौर्णिमे दिवस आहे जोगवा ही मागावं लागतो आणि कसं आहे माहिती का समाजात गेलं की मग नाव पण ठेवते ती मागते ती पण कसं आहे माहिती लक्ष द्यायचं नाही ग आताच एक जण काय म्हणलं राजा नसल्या मागितलं होता हा. कारण राजाला काय सो कमी नसतं ते ना मागितलंय म्हणल्या आपण तर काय होय आपण कुठल्या झाडाचा पाला आणि मागाय पहिल्यांदा निघाले अगोबाय तुम्ही दोघी जण निघाले मग दोघी मागताय का दोघी जण जगवा घेताय का तर दोघी जण जगवा मागायचा विषय नसतो विषय असा आहे अहो पण एकरूपणाचा एकीला विषय. हा एकीला दोघी आणि कसं असतं माहिती आहे का ताय काय आणि मी काय आमचं घर एकच आहे आता वेगळं राहिलं म्हणून काय झालं पण देव एकच असतो ताईच्या हातावर गेला काय आणि माझ्या काय कुळी एकच आहे ना आमचं घरातला देव आहे ते हिच्याकडे गेला आणि तिच्याकडे तसलं आम्ही अजिबात म्हणत नाही आणि तसं आमच्या मनात विचार पण येत नाही तर पण ही दुसरी आहे ती किंवा घालते ती मग कुठं तर मग नर्वस होतं आणि ताईचं कसं सांगणं असतं कुणाकडे लक्ष द्यायचं नाही लक्ष दिलं घोटाळा होतं त्यामुळे लक्ष द्यायचं तर चला असंच चालत राहणार आहे आपलं घेऊया 7 घर आणि जाऊया घरी आली आता घरी बरं का आली तर बघितलं दाजी निवांत झोपले तया कुणाचं 1 नाही 2 नाही निवांत हवा इथं चटई टाकली दरवाजाला कडी लावली निवांत झोपल्यात हाय काही झोपायचं टायमिंग कामाचं टायमिंग आहे हो पण कालच्या दवदवीनं अंग जे दुखायला लागले पाक खेळगा झाले का वाटायला लागले. मावदाला जावं म्हणलं होतं मी असतोवर फुलं ही घेऊन या जावा तर निवांत झोपल्यात या गावात पण जायचं म्हणती मी उशी खीर करावं म्हणती या आणि ह्यानी आली तर बघती तर निवांत ठेवून दिले असं असतं का कुठं सांगा बरं आज पौर्णिमा हाय दिवस कोणचा हाय कोणचा नाही कळाय पाहिजे का नाही अहो मला काही कळत नाही हो आणि त्यातलं पहिलंच मला ओळख नाही मी सत्य परिस्थिती सांगतो पण मी काय म्हणतोय हिला कळ ना हो आज आपल्या घरात दत्ताची मूर्ती आहे अहो जरी असली हाय तरी का नाही? जावं लागतं व मग आपल्या दत्त महाराजाला थोडासा प्रसाद करून ठेवावा आरती करावं स्वामी आपल्या घरी यायचं सगळं काय करायचं आणि मग जायचं आहे मी काय म्हणलं ना घरातलं तसंच ठेवायचं आणि जायचं तसं काय सुद्धा नाही फुलं मग कशासाठी म्हणते ह्यांना जाऊन आणा आणतो पण म्हणलं होतं आणि कुशाल निवांत झोपले ते ह्यांना पटतं का जाऊन शिना मी आली कमीत कमी 1 तास 1.5 तास होऊन गेला असेल हे का नाही जाऊन